नमस्कार, मी प्राध्यापक विजय बोबडे, विभागीय व्यवस्थापक चाटे कोचिंग क्लासेस पुणे विभाग, आणि माझ्यासोबत आहेत प्राध्यापक महेश ढबाले जे फ्रँचायझी संचालक आहे कळस आणि धानोरी शाखेचे. आज आम्ही दोघेही चाटे कोचिंग क्लासेसच्या या स्टुडिओमध्ये एक सुंदरसा असा पॉडकास्ट घेऊन आलो आहे. हा पॉडकास्ट आम्ही डॉक्टर गुजरांसोबत करत आहोत. डॉक्टर चंद्रकांत गुजर हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि यांची 2 पंचकर्म असे क्लिनिक्स आहेत. एक विश्रांतवाडीला आहे आणि दुसरं एरवड्याला आहे. तसेच यांचे हॉस्पिटलसुद्धा आहेत. डॉक्टर चंद्रकांत गुजर यांनी आयुर्वेदावर जे काही काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा आजपर्यंतचा या आयुर्वेदामधला हातखंडा आहे हे बघता आम्हाला असं वाटलं की चाटे कोचिंग क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी एक असा पॉडकास्ट तयार करावा जेणेकरून आयुर्वेदाचा समतोल, आयुर्वेदाचा परिणाम हा मुलांच्या आरोग्यावर कसा होऊ शकतो आणि याचा फायदा मुलांना कसा करून घेता येणार, पालकांना कसा करून घेता येणार आहे, यासाठी आज आम्ही या पॉडकास्टची निर्मिती करत आहोत. आपणा सर्व विद्यार्थी पालकांना हा पॉडकास्ट नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. आणि आजचा विषय जो आहे तो आहे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्याकरिता डॉक्टरांचे तज्ज्ञ मार्गदर्शन घेऊन शैक्षणिक संस्था म्हणजे आम्ही त्यानुसार कोणती योग्य पावलं आम्हाला उचलता येणार आहे, मुलांचं आरोग्य आणि अभ्यास याचा समतोल कसा राखता येणार आहे, आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर चंद्रकांत गुजर यांच्याकडून. तर एक एक प्रश्न विचारणार आहे. काही प्रश्न मी विचारणार आहे, काही प्रश्न महेश ढबाले सर विचारणार आहे. याची यथोचित अशी उत्तरं डॉक्टर चंद्रकांत गुजर यांच्याकडनं आपण आज घेणार आहोत. तर हा पॉडकास्ट पूर्ण बघायला विसरू नका. पूर्ण बघा आणि याचा फायदा घ्या. चला तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टची प्रश्न मंजुषा. तर सर्वात पहिला प्रश्न मी महेश ढबाले सरांना सांगेल की तुम्ही डॉक्टर चंद्रकांत गुजरांना विचारावा. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आमच्याकडे जे विद्यार्थी ज्या वयोगटातले येतात तर साधारणतः त्यांचा वयोगट 10 ते 18 असा आहे. तर त्यांच्या अलीकडे या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आरोग्याच्या समस्या कोणत्या आहेत? आजकाल विद्यार्थ्यांमध्ये ज्या सर्वाधिक आरोग्य समस्या आढळतात त्यामध्ये नंबर 1 ला आहे लाईफस्टाईल डिसीजेस. अच्छा. 2 नंबरला आहे डोळ्यासंबंधातील आजार. 3 नंबरला आहे सायकॅट्रिक इलनेसेस. शैक्षणिक अथवा सोशल प्रेशरमुळे अच्छा मुलांच्या मनावरती जो प्रेशर आहे त्यामुळे त्यांच्या सायकॉलॉजीवरती किंवा त्यांच्या मनोवृत्तीवरती जे परिणाम होतात त्यामुळे होणारे आजार, हे 3 जे आजार, ह्या त्रिदेव जे आहेत, हे त्रिदेव सध्याच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रस्त करत आहे. आणि या तिघांचेही अत्यंत सुंदर आणि समर्पक असे उपचार आपल्या आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये अवेलेबल आहेत. आपण ह्या तिघांच्याही डिटेलमध्ये डिस्कशन करूया. पुढचा प्रश्न डॉक्टर साहेब माझा आहे, विद्यार्थ्यांनी दररोज किती तास झोपलं पाहिजे, काय सांगाल? झोपेमध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ड्युरेशन ऑफ द स्लीप, किती तास झोपावं, आणि झोपेची क्वालिटी ज्याला आपण म्हणतो साऊंड स्लीप. राईट. ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा बोलूया ड्युरेशन अथवा कालावधी. साधारणपणे 10 ते 18 हा जो वयोगट आहे, ह्या वयोगटामध्ये एक साधारणपणे 8 ते 10 तास विद्यार्थ्यांनी झोपणं फार महत्त्वाचं आहे, पहिलं. दुसरं असं आहे की कधी झोपायचं आणि कधी उठायचं. साधारणपणे 8 ते 10 तास एवढी झोप जर आपल्याला आवश्यक असेल तर साधारणपणे 9 ते 10 वाजता मुलांनी झोपणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याशिवाय सकाळी तुम्हाला उठून 6च्या आसपास उठून समजा क्लासेस किंवा स्कूलला जावं लागतं. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी 8 ते 10 तास झोप अरेंज, म्हणजे त्याचं पूर्ण नियोजन करावं की क्लासेस सांभाळून तुमची जे बाकी स्कूलचं रुटीन वगैरे आहे ते सांभाळून आपल्याला साधारणपणे 8 ते 10 तास साऊंड स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही झोपायला जाताय, झोपल्यानंतर तुम्हाला शांतपणे झोप लागते की नाही, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पण डॉक्टर साहेब मी तुम्हाला इंटरप्ट करतो. आजची या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये, स्पर्धेच्या जगामध्ये मुलांना एवढा वेळ मिळत नाही.
त्यांना शाळा करायची असते, खेळायचं असतं आणि क्लासेसही करायचे असतात आणि दर आठवड्याला त्यांच्या परीक्षा असतातच. अशा वेळेस माझं जे काही निरीक्षण आहे ते हे सांगतं की विद्यार्थ्यांना साधारणतः 7 तास मॅक्स मिळू शकतात झोपेला. काय हे पुरेसे ठरतील? यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की समजा तुम्हाला एखादा तास झोपेचं समजा हे करायचं असेल तर तुम्ही अशा वेळेला आयुर्वेदाचा आधार घ्या. बरं. काय होईल बरं का आयुर्वेदाने की तुम्ही जी याला प्रिसाईज स्लीप म्हणतो आपण, 8 तास झोपेची तुम्हाला जर 7 तास झोप घ्यायची समजा तर प्रिसाईज घ्या की जेणेकरून मग त्यात आयुर्वेदाचे अनेक उपचार असे असतात की जे उपचार केल्याने आपण ती झोप शांत आणि व्यवस्थित करू शकतो, क्वालिटी स्लीप. त्यामुळे आपण 7 तास झोपेवरतीही आपण विद्यार्थ्यांचं नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतो. बट प्रोव्हाइडेड जो काही थोडाफार गायडन्स मी या पॉडकास्टमध्ये पुढे वेळोवेळी प्रश्नांच्या अनुषंगाने करेल त्या प्रकारची काळजी विद्यार्थ्यांनी घेऊन 7 तास झोप पुरेशी होऊ शकते, 7 ते 8 तास. अच्छा, म्हणजे याचं उत्तर तुमच्याकडे आहे की 7 तास पुरेशी होऊ शकते. माझा याच्यावरच अवलंबून अजून एक प्रश्न आहे की ही अपुरी झोप विद्यार्थ्याच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर साधारण कशी परिणाम करते किंवा त्याची परिणामकारकता कशी असू शकते? अपुरी झोप जर झाली असेल तर त्याचा सगळ्यात मोठा जो परिणाम असतो दिवसभर येणारा स्लीपीनेस. त्याला आपण दिवसभर मुलं पेंगतात क्लासमध्ये. ओके. सगळ्यात मोठा त्याचा हा होतो की मुलं येतात आणि मग क्लासमध्ये काही वेळेस मुलं झोपतात सुद्धा. असंही आम्हाला अलीकडे बघायला मिळतंय. म्हणजे थोडंसं लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, की जर समजा तुम्हाला क्लासमध्ये जे काही शिकवतायत ते तुम्हाला जर ग्रास्प करायचं असेल, तुम्हाला ते चांगल्या प्रकारे त्याचं जर आकलन करायचं असेल समजा, पण तुमची झोपच झालेली नसेल समजा, तर ते आकलन तुम्ही प्रॉपर करू शकत. त्यामुळे चांगली झोप होणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरा जो याचा हे आहे ज्याला म्हणतो आपण डिस्टर्ब माइंड. तुमची झोपच झालेली नसेल ना, तुम्ही इरिटेबल होता, तुम्ही चिडचिड करता किंवा क्लासमध्ये जे काही तुमच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी आहे क्लासमध्ये लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण ते फार कमी व्हायला तर ग्रास्पिंग अंडरस्टँडिंग टोटल कार्यक्षमतेवरच परिणाम डायरेक्ट होतो त्याचा, असं म्हणा. 100% मेंदूच्या कार्यक्षमतेवर 100% चुकीचा परिणाम होतो, सुपरिणाम होत नाही. हो, व्हेरी गुड. त्यामुळे झोप क्लासेसने रादर एक नियमावली करावी किंवा त्यांच्याकडून कोणीतरी असा एक पर्सन अपॉइंट करावा. दुसरी गोष्ट, वेळोवेळी पालकांना बोलवून त्यांचं तुम्ही थोडंसं समुपदेशन करावं की झोप किती इम्पॉर्टंट आहे. अच्छा, विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक लाईफमध्ये जेवढं अभ्यासाला महत्व आहे, जेवढं तुम्ही महत्व अभ्यासाला देता किंवा अभ्यासाचं ज्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करता, विषयांचं प्लॅनिंग करता, त्याच प्रकारे मुलांच्या मानसिक आरोग्याचं तसेच त्यांच्या झोपेचं प्लॅनिंग प्रॉपरली करणं हे फार आवश्यक आहे. आणि मुलांना झोप आवडते बरं सर. सगळ्या मुलांना डॉक्टर साहेब झोप प्रचंड आवडते. म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी चांगलं झोपून घेतात मुलं. आणखी एक मी तुम्हाला सांगतो बरं का, की ज्या प्रकारे आपण चीट मील करतो ना, एक चीट मील नावाचा प्रकार आता आलाय बघा, की 6 दिवस साधारणपणे आहाराचे पथ्य वगैरे पाळायचे आणि 1 दिवस चीट मील करायचं. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना आठवड्यातून किंवा साधारणपणे आठवड्यातून 1 दिवस द्या की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे झोपू द्या. अच्छा, हे 6 दिवस एज्युकेट द पालकांना तुम्ही तेवढं मार्गदर्शन करा की रविवारी मुलगा म्हणतोय ना की मला 10 वाजेपर्यंत झोपायचं तर लेट हिम. खूप स्ट्रिक्ट होऊ नका. डोंट बी स्टब्बन, डोंट बिकम स्टब्बन. आयदर तुम्ही फ्रँचायझी ओनर आहात, तुमच्या प्रत्येकाच्या हाताखाली हजारो मुलं काम करतात. डोंट बिकम अ स्टब्बन शिक्षक ज्याला म्हणतो ना आपण. तुम्ही शिक्षक असे असले पाहिजे की पाण्यासारखे वाहते असलं पाहिजे तुम्ही. हुकुमशाही नको किंवा खूप जास्त प्रमाणात हे नको. कारण मुलांचं वय जे असतं ना त्या वयामध्ये त्यांना इन्क्लुझिव्ह लोक आवडतात, एक्सक्लुझिव्ह लोक आवडत नाही. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय की काही विद्यार्थी थोडेसे नॉटी असतात, काही विद्यार्थी थोडेसे आळशी असतात, काही विद्यार्थी त्यांना खूप आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात प्रत्येक गोष्ट करून घेण्यासाठी. सो पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी इन्क्लुझिव्ह होणं फार आवश्यक आहे. जर ते इन्क्लुझिव्ह झालं समजा तर इफिकसीवरती साधारणपणे 10-20-30% परिणाम होऊ शकतो ओनली बाय इन्क्लुझिव्हनेस. बरोबर आहे अगदी. डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न विचार असं वाटतो. एक तर लक्षात आलंय की झोप आवश्यक आहे, पण त्याचसोबत मुलांनी दररोज किती वेळ आणि केव्हा व्यायाम करावा आणि कोणता व्यायाम करावा? मुलांचं वय साधारणपणे जो वयोगटात आपण मुलांची हे करतो
किंवा ज्या वयोगटातली मुलं आपल्याकडे शिकतात, आपण चर्चा त्यावरच करतो, 10 ते 18. ऍक्च्युली मुलांनी सिंपल ज्याला आपण म्हणतो चालणं, फक्त अच्छा. 30 मिनिटे तुम्ही फक्त ब्रिस्क वॉक करा, किंवा 4 ते 5 प्रकारचे तुम्ही फक्त सूर्यनमस्कार करा, किंवा तुम्ही तुमच्या सोसायटी भोवती किंवा तुमच्या अंगणामध्ये अर्धा तास चाला फक्त. एवढाही थोडासा व्यायाम जरी केला ना तरी तो पुरेसा आहे. खूप जास्त हार्श किंवा खूप जास्त अशा प्रकारचा व्यायाम की ज्याने तुमच्या शारीरिक क्षमतेवरती खूप जास्त परिणाम होईल असा प्रकारचा व्यायाम करण्याची काहीही गरज नाहीये. हा, आता काही मुले कशी असतात बरं का, की त्यांचा कलच असतो की त्यांना थोडंसं शारीरिक त्यांचं सौष्ठव जे आहे ते सौष्ठव घडवायचं असतं. त्यांचा इंटरेस्ट जर असेल, समजा तुम्हाला असं आढळलं की एखाद्या मुलं जातात आहे समजा, आणि त्यात ते पुढे करिअरही करू शकतात, किंवा अनेक प्रकारचे खेळाडू समजा किंवा खेळामध्ये इंटरेस्ट असलेले त्यांना करूया. पण बाय अँड लार्ज ज्याला म्हणतो आपण, तर साधारणपणे 30 ते 45 मिनिटं सिंपल चला, फक्त ब्रिस्क वॉक करा, दोरीच्या उड्या मारा, काहीही करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा, काहीही करा, पण साधारणपणे 30 मिनिट्स तुम्ही तुमच्या शरीराला द्या, फक्त रिलॅक्स होण्यासाठी. तुमच्या शरीराचे जे सगळे स्नायू आहेत ते स्नायू रिलॅक्स होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी फक्त वेळ द्या. त्यांनी काय होतं माहिती आहे का, की व्यायामाने काय होतं, एक खूप महत्वाची गोष्ट व्यायाम घडवतो की ज्याला आपण म्हणतो ना व्हेंट आउट होणं. तुम्ही दिवसभर काम करता, फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही दिवसभर काम करता, तर जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करताना युअर बॉडी व्हेंट आउट होते, तुमची शारीरिक आणि थोडे इमोशन सुद्धा व्हेंट आउट होतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये व्यायामाचं विद्यार्थ्यांच्या रिलॅक्स होता, व्यायाम फार गरजेचा आहे. बरोबर. आणि किती वेळ केला पाहिजे तर त्याचं उत्तर 30 to 45 मिनिट्स. पण आता एक डॉक्टर साहेब छोटंसं मी थोडं एक्सटेंड करतो या विषयाला, की वॉक करणं म्हणजेच काय आहे, तर हे 40च्या नंतरचं काम, आजोबांचं काम. आजची यंग मुलं जी आहेत, ज्या वयोगटाबद्दल आपण आता चर्चा करतोय, यांना जिमला जाणं, या गोष्टी, स्विमिंग, नक्की काही मुलांना स्विमिंग पण आवडतं, पण ते मॅच झालं पाहिजे, टायमिंग डिपेंड्स ऑन दॅट. तर बॅट बॉल, क्रिकेट, तर हे जे ऑप्शन्स दिले आपण, की कुठलाही त्यांनी ऑप्शन, फुटबॉल खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता. 30 मिनिटे वेळ देणं, 30 ते 35 मिनिटं तुमच्या शरीराने कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी कधीही करा, काही बंधन नाही. वॉक इन द सेन्स की काय की 5-7 मुलं खाली जमतायत, फिरतायत, पळतायत, धावतायत, आपण जुने पकडापकडी खेळतायत किंवा फुटबॉल खेळतायत, क्रिकेट खेळतायत, दॅट इज फाईन. तुमचं शरीर ऍक्टिव्ह असलं पाहिजे त्या कालावधीमध्ये. आतापर्यंत जे काही आपण प्रश्न विचारतोय, या प्रश्नांची जी उत्तरं डॉक्टरांकडनं यायला लागली आहेत, तर नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना फार आवडत असेल की अरे झोपेविषयी पालक नाही म्हणतात, पण डॉक्टर म्हणतात की 7 तास झोप घेतली पाहिजे, खेळायला पाहिजे. आम्ही खेळायला ते म्हणतोय, प्रोत्साहन देतो, पण डॉक्टरांकडनं येत आहे, याचा खूप आनंद आहे. आणि मुलांनो, तुम्ही नक्कीच छान झोप घेतली पाहिजे, खेळलंही पाहिजे, अभ्यासही केला पाहिजे, व्यायामही केला पाहिजे. पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत. असंच आपल्याला पॉडकास्ट बघत राहायचं आहे. महेश सर पुढचे प्रश्न विचारतील. सर, लहानपणी आपण ऐकायचो वरिष्ठांकडनं की सुदृढ शरीर, सुदृढ मन. यावरच आता आपला हा जो पुढचा प्रश्न आहे की अभ्यास क्षमतेसाठी एक साधारणतः आहार कुठला असावा. जसं आता आपण झोपेविषयी बोललेला आहात विद्यार्थ्यांच्या, एकंदरीत शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, तर अभ्यासाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या आहाराविषयी आपण थोडंसं बोलावं आज विद्यार्थी पालकांशी, अशी माझी इच्छा आहे. आयुर्वेदामध्ये आहारासाठी ऋतुचर्या आणि दिनचर्या या 2 गोष्टीचं डिटेल वर्णन केलेलं आहे. दिनचर्येमध्ये तुम्ही कोणता आहार घ्यावा, तो कसा घ्यावा, किती प्रमाणामध्ये घ्यावा, कोणत्या ऋतूमध्ये काय आहार घ्यावा, तुमच्या प्रकृतीप्रमाणे. साधारणपणे 3 प्रकारच्या, आमच्याकडे 3 प्रकारच्या प्रकृती सांगितलेल्या आहे, वातज, पित्तज आणि कफज. ठीक आहे. तर ह्या प्रकृतीप्रमाणे आपण कुठला आहार घ्यावा याचं खूप डिटेल वर्णन आहे. पण आपण जर त्याला समजा समराईज करायचं म्हटलं, किंवा आपण त्याला समजा जर संक्षिप्त स्वरूपात समजा आपण त्याला जर हे करायचं म्हटलं, तर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. आणि एक आयुर्वेदाचा थंब रूल आहे, एक बेसिक नेम म्हणतो आपण, दॅट इज अ थंब रूल. सूर्यास्तापूर्वी तुमचं जेवण व्हायलाच पाहिजे. पालकांनी आणि आपल्या शिक्षकांनी थोडंसं एक ज्याला म्हणतो ना आपण की विद्यार्थ्यांना ती सवय लावणं फार आवश्यक आहे. या संदर्भातील
एक माझा स्वतःचा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. अच्छा. बरं. की ज्याने ॲक्च्युली मी पेशंटकडे किंवा माझ्या वैद्यकीय व्यवसायाकडेच वेगळ्या दृष्टीने बघायला लावलो की हाऊ अ सिम्पल चेंज कॅन गिव्ह मॅजिकल रिझल्ट्स. ओके. काही आत्ताच रिसेंट काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक साधारणपणे 10 वर्षाचा मुलगा असेल तर त्याचे पालक त्याला आमच्या क्लिनिकमध्ये घेऊन आले. त्यांची कंप्लेंट होती की सारख्या शिक्षकांच्या कंप्लेंट येत आहेत की मुलगा क्लासमध्ये बसतच नाहीये, अस्वस्थ आहे, सारखाच बाहेर जातोय, सारखाच वॉशरूम ब्रेक मागतोय. आणि शिक्षकांनी खूप वेळा पालकांना बोलून घेतलं त्यांच्या स्कूलमध्ये आणि त्यांना सांगितलं की बघा तुमच्या मुलाकडे काय हे होतंय म्हणून. तर ते पालक त्या 10-11 वर्षाच्या मुलाला आमच्याकडे घेऊन आले. आणि आयुर्वेद काय करतं सर, आयुर्वेद तुमचं डिटेल अनालिसिस करतं. कोणतीही जी आयुर्वेदाची केस आम्ही बघतो ना त्यात त्याचं डिटेल अनालिसिस असतं. आम्ही फक्त लक्षणांवरती कधीच कुठल्या पेशंटला ट्रीटमेंट देत नाही. तर जेव्हा त्याचं डिटेल अनालिसिस केलं आम्ही किंवा जेव्हा त्याची डिटेल केस टेकिंग केली आम्ही तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अरे या मुलाचं पोटच साफ होत नाहीये. ओके. मी पालकांचं आणि त्या विद्यार्थ्याचंही समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. तर त्यात पालकच पहिल्यांदा म्हटले की नाही सर अवघड आहे, इतकं आमचंही खूप फास्ट लाईफ आहे, आमच्या दोघांचीही धावपळ असते, आम्ही दोघंही वर्किंग आहोत आणि खूप घड्याळाच्या काठावर चालतो आम्ही. अच्छा अच्छा ठीक आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा, देर इज अ सायकोलॉजिकल रूल, थंब रूल विच इज कॉल्ड ॲज रूल ऑफ 21 days. जेव्हा तुम्हाला कुठलीही चांगली सवय लावायची असेल किंवा एखादी वाईट सवय सोडायचीही असेल तर देर इज अ रूल ऑफ 21 days. तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक काम करा, हा एक 21 दिवसांचा तुम्ही एक प्रयोग करून बघा. जर समजा नाहीच झालं तर तुम्ही मला या, मग मी तुमची ट्रीटमेंट चेंज करतो किंवा आपण वेगळा काहीतरी विचार करूया. तर मी काय केलं की त्या मुलाला फक्त एवढंच सांगितलं की तू साधारणपणे संध्याकाळी 7 ते 8 वाजता जेवण करत जा, दिवसभरामध्ये भरपूर पाणी पिणे आणि एक 2 ते 3 सिंपल एक 4-5 मनुके घेणे. अच्छा. थोडे कच्चे शेंगदाणे घेणे, ड्रायफ्रुट्स वगैरे सोबत असलं, थोडे कच्चे शेंगदाणे घेणे आणि रात्री झोपण्यापूर्वी एक 2 ते 3 चमचे साजूक तूप घेणे. अच्छा. आणि थोडं आमच्या आयुर्वेदिक औषधांपैकी त्रिफळा चूर्ण समजा हे केलं. पण त्याला जो सगळ्यात महत्त्वाचा सल्ला होता तो हा होता की तू साधारणपणे 7 ते 8 वाजता जेवण केलंच पाहिजे. तर पालकांनी प्रयत्न केला आणि साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यानंतर ते पालक परत येऊन मला म्हटले की नाही मुलाचं आता आरोग्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा आहे, त्याचं जेवण वाढलंय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. क्लास टीचरनीच आम्हाला बोलून घेतलंय की आता मुलगा क्लासमध्ये प्रॉपर बसतोय. कारण काय होतं माहिती आहे का, तो पोटच साफ नाही समजा. राईट राईट. कोणी का मुलांचं असं नाही, आपणही का समजा तर पोटच साफ नाहीये, लक्ष कशातच लागणार, लक्ष कशामध्ये लागणार. बरोबर. करेक्ट आहे. आणि थोडं काय होतं बरं, काही थोडा फोबिया असतो की स्कूलमध्ये वॉशरूमला जावं की नाही वगैरे, थोडासा वॉशरूमला जावं की नाही बाबा, थोडा फोबिया असतो. बरोबर आहे. तर इतकी सिंपल गोष्ट आहे. काय केलं, फक्त त्याची जेवणाची वेळ चेंज केली. जेवणाची आता त्या मुलाला आयुष्यभर तो प्रॉब्लेम होणार नाही. बिलकुल बिलकुल. आणि त्याची ती सवय होऊन गेली, आता त्याची सवय होऊन गेली. पण मला असं वाटतं की त्याचा अभ्यासातला परफॉर्मन्स सुद्धा वाढला असावा. काय होतं सर की परत आपण त्याच मुद्द्यावर येऊया की तुमचं पोटच साफ नाहीये, हाऊ यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्लॅकबोर्ड. शिक्षक काय म्हणतायत त्याचं लक्ष लागलंय वॉशरूमकडे की अरे मला ब्रेक पाहिजे, अरे मला काहीतरी हे पाहिजे, मला काहीतरी कारण सांगायचं आणि मला वॉशरूमला जायचं. तर त्यामुळे पालकांनी शक्यतो स्कूलला क्लासेसला जाताना मुलांनी त्यांचं पोट साफ करून ते जातायत की नाही याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. तरी थोडंसं या विषयाला आपण पुढे बोलणारच आहोत या विषयावर. पण विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा किंवा कुठल्या प्रकारचा असावा, त्यांना साजेसा असा की जास्त त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट, शारीरिक डेव्हलपमेंट म्हणूया, कारण या वयोगटातल्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत शरीराला, त्या दृष्टीने आपण काही उपयुक्त आहार सांगू शकाल? आपण काय करूया, या प्रश्नाला थोडं वेगळ्या प्रकारे आन्सर करूया. बरं, ठीक आहे. काय खावं यापेक्षा काय खाऊ नये. हा, येस, खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय खाऊ नये. फक्त महाराष्ट्र, आपला देश किंवा जग या सगळ्यांचा जर शत्रू असेल समजा तर तो शत्रू आहे जंक फूड. जंक फूड, करेक्ट. अच्छा. सगळ्यात पहिला जो शत्रू आहे तो आहे जंक फूड. शत्रू जंक फूड आहे. दुसरा शत्रू आहे बेकरी प्रोडक्ट्स, बेकरीचे प्रोडक्ट्स. तिसरा शत्रू आहे ज्याला आपण कार्बोनेटेड वॉटर्स म्हणतो की विविध प्रकारचे कोल्ड ड्रिंक. हे जरी तुम्ही फक्त बंद केलं ना, आणि मुलांना नेमकं हेच जास्त आवडतं. मी आपल्याला सांगतो सर की आपण ज्याला एनर्जी ड्रिंक्स म्हणतो, आयुर्वेदाने खूप सुंदर प्रकारची
एनर्जी ड्रिंक्स आपल्या ग्रंथोक्त, आपले जे सगळे आयुर्वेदाचे प्राचीन ग्रंथ आहेत, अच्छा. त्या ग्रंथामध्ये त्यांनी खूप छान प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सचं वर्णन केलेलं आहे. त्यातलं काही उदाहरणं मी आपल्याला सांगतो. एक खरजुरादी मंथ, अच्छा, एक खरजुरादी मंथ नावाचा आयुर्वेदक एक एनर्जी ड्रिंक आहे की ज्याने फक्त एनर्जीच नाही तर शरीराला पोषण पण मिळतं. त्याच्यामध्ये मनुके आहे, खजूर आहे आणि आणखी काही हे आहेत. मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला खरजुरादी मंथ कसा बनवायचा घरच्या घरी, अरे वा, याचं हे डिस्क्रिप्शन घरच्या घरी बनवतो, घरच्या घरी मस्तच. अँड इट कॅन गिव्ह मॅजिकल रिझल्ट्स. अच्छा, मॅजिकल. समजा खरजुरादी मंथ आहे, त्यानंतर सिंपल सगळ्या फळांचे ज्युसेस, ताजे फळं आणायची, ताजे फळांच्या आणि तुम्ही त्याचा ज्यूस काढा आणि प्या. बेस्ट एनर्जी ड्रिंक. नारळ पाणी आहे, नारळ पाणी. किंवा मी खूप पालकांना असं सांगतो बरं का, की ज्याला आपण मीठ साखर पाणी म्हणतो ना, साधं तुमच्या मुलाबरोबर एक साधी 300-400 ml ची एक बॉटल, त्याच्यात फक्त लिंबू सरबत द्या मुलाला. फारच छान. फक्त लिंबू सरबत द्या, वर्षभर देऊ शकतो, दररोज देऊ शकतो. रोज इझी टू कॅरी. इझी टू कॅरी. पूर्ण बॉडी हायड्रेट राहील, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, सोडियम आणि सगळा पुरवठा व्यवस्थित होईल. परफेक्ट. त्यानंतर जर समजा आता याविषयी आपण काय सांगितलं नाहीये खायचंय, तर सकाळी स्कूलला जाताना एक थंब रूल करायचं. परत आपण थंब रूलवरती जेऊया की स्कूल किंवा मला जाते मुलांनी काहीतरी खाऊन जाणं फार आवश्यक आहे. अच्छा, हलकं काहीतरी नाश्त्यामध्ये. सगळ्यात चांगला जर कुठला ब्रेकफास्ट असेल तो स्प्राउट्स आहे, ज्याला कडधान्य म्हणतो ना आपण. कडधान्य आणि त्यात एक छोटंसं 2-3 फळांचे छोटेसे स्लाइसेस, हा सगळ्यात चांगला हे आहे. अच्छा. आजकाल काय होतंय बरं का, की जेव्हा कधीही आपण स्कूलला जातो ना आणि मुलांचे टिफिन उघडतो, त्यात काय दिसतंय आपल्याला? मॅगी, बऱ्यापैकी असंच दिसतं. सँडविचेस, त्यानंतर पास्ता, बरोबर आहे की नाही? तर याला जर खूप सिम्प्लिफाय करायचं म्हटलं ना, आयुर्वेद काय म्हणतं माहिती आहे का, की तुम्हाला जेही घ्यायचंय ना ते नॅचरली घ्या, त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये घ्या. नॅचरल फॉर्म मध्ये घ्या. म्हणजे जसं आता समजा सिंपल बटाटा घेऊया आपण. सिंपल बटाटा उकडला, त्याची चटणी केली, 2 तासामध्ये खाल्ली, ॲब्सोल्युटली फाईन फॉर हेल्थ. ओके. पण त्याच बटाट्याची आपण जेव्हा चिप्स करतो किंवा वेफर करतो किंवा फ्राईज करतो, अच्छा, आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकतो, त्याच्यानंतर इट बिकम्स हार्मफुल. अतिशय सिंपल करून सांगितलं तुम्ही. त्यामुळे खूप डिटेल अशी काही पथ्य नाहीत की हे खाऊ नका, ते खाऊ नका. जे खायचंय तुम्हाला ते पटकन तयार करून ताजं खा. दुसरं एक असं असतं बरं का, की शक्यतो आपल्याकडे काय आहे की आपण रात्रीचा भात शिल्लक राहिला, सकाळी गरम करून डब्यात द्या मुलांना वगैरे. आत्ता शिजवलेलं आत्ताच खा. सकाळचं जेवण सकाळी संपून टाकायचं, दुपारचं जेवण दुपारी संपून टाकायचं. कुठलेही जेवढं लागणार आहे तुम्हाला तेवढं छान शिजवा. येस, ताजं खा. बरोबर, प्रत्येक वेळेस ताजं तुम्ही अन्न खाल्लं. बऱ्याच घरांमध्ये बरोबर आहे, फोडणीचा भात पडून दुसऱ्या दिवशी त्याला फ्राय करून फोडणीचा भात, चपात्याचा चुरा करतात, चपात्यांचा चुरा करतात. तर दॅट इज व्हेरी हार्मफुल. अन्न वाया जाऊ नये म्हणून. त्याने विद्यार्थ्यांमध्ये, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो, लाईफस्टाईल डिसीज मध्ये आयुर्वेदानुसार अहितकर आहार, अच्छा, अहितकर आहार आणि विरुद्ध आहार असे 2 भाग असतात. की अहितकर आहार म्हणजे जसं तुम्हाला मी अगोदर वर्णन केलं, आणि विरुद्ध अन्न की असं काही गोष्टी असतात की ज्या बरोबर खायचं नसतात. तर याचं खूप सुंदर आणि डिटेल असं वर्णन आपल्या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये आढळतं. तर डॉक्टर साहेब, आपण मगाशीच बोललात की झोप पूर्ण होणं फार आवश्यक आहे. काही असे उपाय सांगू शकाल जे घरगुती असतील आणि मुलांना त्या उपायाने छान झोप येईल आणि त्यांची कार्यक्षमता वाढेल? झोप या विषयाचा आयुर्वेदाने खूप सखोल विचार केलेला आहे. तसेच यासाठी आयुर्वेदामध्ये खूप छान आणि चांगल्या प्रकारचे उपाय अवेलेबल आहेत. झोपेसाठी जो सगळ्यात चांगला उपचार आहे तो आहे शिरोधारा, ज्यामध्ये आपण मेडिकेटेड ऑइल जे आहे, मेडिकेटेड ऑइल आपल्या डोक्याभोवती आपण एका विशिष्ट पद्धतीने टाकतो आपण, की जेणेकरून ते आपल्या डोक्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं. त्याचा डीप परिणाम जो आहे, त्याचा खूप सखोल परिणाम जो आहे तो आपल्या मेंदूवरती होतो. हा एक उपचार झाला. त्यानंतर दुसरा एक खूप महत्त्वाचा उपचार आहे शिरोबस्ती किंवा शिरोबस्ती म्हणू शकतो आपण त्याला. त्यामध्ये आपण एक शिरोबस्तीचं उपकरण असतं. ते उपकरण आपण आपल्या डोक्याभोवती लावतो आणि एक मेडिकेटेड ऑइल फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम आपल्या पूर्ण डोक्याभोवती राहतं. ते ॲब्सॉर्ब होतं. त्याचा सखोल परिणाम जो आहे तो आपल्या मेंदूवरती होतो. तिसरा
जो खूप महत्वाचा उपचार तो आहे नस्य. नस्य म्हणजे नाकाशी संबंधित आहे. नाकाशी, हो. पण जरी तो नाकाशी संबंधित असला तरी त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती किंवा आपल्या बुद्धीवरती होतो समजा. कारण आयुर्वेदानुसार नासा ही शिरसोद्वारम असं आयुर्वेदामध्ये म्हणतात. अच्छा. की नासा हे आपल्या मेंदूचं किंवा याचं दार आहे. मेंदूचं दार जे उघडतं ते आपल्या नाकापासून उघडतं असं म्हणता येईल. त्यामुळे या दारात वाटे आपण जे हे औषध आपण टाकणार आपल्या याच्यामध्ये त्याचा खूप चांगला इफेक्ट आपल्या बुद्धीवरती आपल्या मेंदूवरती होऊ शकतो. अच्छा. नस्य एक उपचार आहे. त्यानंतर आहे शिरोलेप. मेडिकेटेड जे ऑइल्स असतात किंवा मेडिकेटेड आपण काही पेस्ट तयार करतो त्याचा लेप करणे हा एक उपचार आहे. अच्छा. खूप सिंपल ज्याला म्हणतो आपण की बाबा आपण घरच्या घरी करू शकतो. तो म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी रोजच्या रोज कुठलं तरी आयुर्वेदिक तेल लावणं. काय खोबरेल तेल चालेल? खोबरेल तेलही चालतं, पण जर समजा तुम्ही काही खूप चांगली प्रिपरेशन्स ज्याला म्हणतो आपण ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, खूप माफक दरामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला असं वाटलं रोज नाही लावायचं, एखादं उदाहरण सांगाल? शंखपुष्पी घ्या, ब्राह्मी घ्या, ब्राह्मी घ्या, लावू शकतो. ब्राह्मी घ्या किंवा अनेक वेगळे प्रिपरेशन मिळतात. साधारणतः झोपण्याच्या किती आधी लावलं पाहिजे? अर्धा ते 1 तास अगोदर. 1 तास आधी लावलं तर अतिउत्तम. आणि मग तुम्ही किंवा अर्धा तास अगोदर लावा. काय होतं माहितीये का की जेव्हा तुम्ही ते अप्लाय करता ना तर तुम्हाला इमिजिएटली झोप यायला लागते. अच्छा. जेव्हा तुम्ही तेल लावणार ना तर तुम्ही याची काळजी घ्या फक्त की व्हेन यू आर गोइंग टू स्लीप ऑर यू आर प्रिपेरिंग टू गोइंग टू स्लीप, ठीक आहे, तर त्यावेळेला साधारणपणे ते लावा. खूप शांत आणि जे आपण उल्लेख केला मगाशी साऊंड स्लीप. ठीक आहे. अल्टरनेट डे लावा, आठवड्यातून 2दा लावा, फार तरी चालेल, पण लावा. पण मला एक सांगा, विशिष्ट भागात समजा इथे आहे, साईड आहेत, आपलं मागे आहे, कुठे असं तेल लावलं पाहिजे असं काही आहे? केसांच्या मुळाशी, ज्याला स्काल्प म्हणतो. म्हणजे पूर्ण डोकं म्हणजे केस आले तुमचे आणि ते प्रत्येक भागाला तुम्ही त्याच्या मुळाशी लावणं गरजेचं. साधारणपणे एक आम्ही त्याला असं म्हणतो की 50 ते 60% तो तुमचा स्काल्प आहे तो कव्हर झाला पाहिजे. कव्हर झाला. उरलेल्या 50 ते 60% भागामध्ये जे तुम्ही तेल लावलं ते ऍब्सॉर्ब होतं. अच्छा. तर ही एक तुम्ही सवयी करून घेऊ शकता की अल्टरनेट डे म्हणा किंवा आठवड्यातून 2दा लावा. आणखी एक उपाय आहे अभ्यंग स्नान. साधारणपणे विकली म्हणजे रविवारचं जे स्नान करायचं ते एक विशिष्ट तेल किंवा अनेक प्रकारचे प्रिपरेशन्स मार्केटमध्ये मिळतात. ते तेल पूर्ण अंगाला लावायचंय तुम्ही आठवड्यातून एकदा, ज्याला अभ्यंग स्नान म्हणतो आपण. पूर्ण साधारणतः हा जो शब्द आहे हा दिवाळीत येतो, पण तुम्ही म्हणताय की वर्षभर दिवाळी आठवड्याला साजरी करा. हो, असंच मला हे दिसतंय. हो. तर अशा प्रकारचं जे अभ्यंग स्नान आहे ते परत मी ते परत सांगतो की ऍज पर युअर पर्सनल कन्व्हिनियन्स, ज्याला आपण म्हणतो तुमचं पर्सनल कन्व्हिनियन्स बघून तुम्ही विकली करा, 15 दिवसातून करा, महिन्यातून एकदा करा, पण करा. त्याचा काही ना काहीतरी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर अशा प्रकारचं जे स्नान आहे ते तुम्ही सुट्टीच्या दिवशी करू शकता. बरोबर आहे की नाही? आणि परत अगेन म्हणजे घरच्या घरी म्हणाल तर हे सगळं होऊ शकतं. घरच्या घरी होऊ शकतं. आणि तुमच्याकडे आलं तर आयुर्वेदिक मसाज असू शकतो. हो. हा ऍक्च्युली अभ्यंग स्नान जो आहे ना हा अभ्यंग स्नान घरी करण्याचा विषय आहे. किंवा मी जे बाकीचे उपचार सांगितले शिरोधारा वगैरे ते तुम्ही साधारणपणे वर्षातून एकदा वगैरे येऊन कुठल्याही आयुर्वेदिक क्लिनिकला, असं काही नाही की कुठल्याही आयुर्वेदिक क्लिनिकला जाऊन तुम्ही ते एकदा बघा, समजून घ्या. आणि त्यातले बरेचसे उपचार घरच्या घरी करण्यासारखे आहेत. शिरोधारा आहे, फक्त एका विशिष्ट पद्धतीने तेल आपल्याला आपल्या डोक्यावरती त्याची एक धार साधारणपणे हे करायची आहे. तुम्ही शिकून घ्या, घरच्या घरी करा तुम्ही. पण याने जर समजा तुम्ही याची सवय करून घेतली बाय द रूल ऑफ 21 days, ठीक आहे, सवय करून जर घेतली समजा, तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुमच्या असं लक्षात येईल की साऊंड स्लीपमुळे मुलाची बौद्धिक क्षमता वाढते. त्याचं ओव्हरऑल ज्याला मानसिक आरोग्य म्हणतो ना, आज मानसिक आरोग्य ही फार मोठी समस्या निर्माण झाली आणि मेंटल हेल्थ. त्यासाठी हे जे सगळे उपचार आहेत ना हे नॉन ऍडिक्टिव्ह आहेत. याची सवय होत नाही किंवा सवय झाली समजा तुम्हाला तर ती चांगली सवय आहे. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ती चांगली, काही ऍडिक्शन नाहीये, कुठल्याही प्रकारची डिपेंडन्सी नाहीये, काहीही नाहीये याच्यामध्ये. आणि तुम्ही तुमचं करू शकता की तुम्हाला आपण घरच्या घरी मदतही घ्यायची गरज नाही. आपण फक्त काय करा माहितीये का की तुमचे जे कोणी आयुर्वेदिक कन्सल्टंट असतील ना त्या कन्सल्टंटकडे जाऊन थोडंसं प्रकृती परीक्षण करून घ्या. आमच्या आयुर्वेदामध्ये एक प्रकृती परीक्षण नावाचा प्रकार असतो की तुमची नेमकी कुठली प्रकृती आहे, तुम्हाला कुठलं तेल सूट होऊ शकतं. वन्स इन अ लाईफ टाइम तुम्ही जा त्यांच्याकडे, प्रकृती परीक्षण करून घ्या आणि तुमच्या प्रकृतीला आणि तुमच्या आरोग्याला सूट होणारं तेल त्यांच्याकडून निवडून घ्या. फक्त
ते तेलाने तुम्ही घरच्या घरी यातले बरेचसे उपचार एक करू प्रश्न शकता. मला विचारावा वाटतो डॉक्टर साहेब इथे, जे तेल वापरतो आपण ते तेल म्हणजे जसे थंड रूम टेम्परेचर ते वापरावं की गरम करून लावावं, असं पण मी ऐकलंय की कुठेतरी गरम करून लावावं, ते काय सांगाल? थोडासा ल्युकवम ज्याला म्हणतो आपण, अच्छा, थोडंसं कोमट करायचं तेल कोमट हो, करूनच हो. लावलेलं जास्त हो, हो. परिणाम हो. साधतं ते, असं म्हणायला. त्याची ही एक शास्त्रीय पद्धत आहे. अच्छा, जे तुम्हाला तेल अभ्यंगासाठी किंवा कुठल्याही आयुर्वेदिक उपचारासाठी वापरायचं ना, ते डायरेक्ट गॅसवर किंवा कुठल्याही हिटिंग इन्स्ट्रुमेंटवरती गरम करायचं नसतं. अच्छा, बर. तुम्ही एका पॉटमध्ये पाणी उकळा, त्या उकळत्या पाण्यात त्या तेलाची हे ठेवा आणि मग ते गरम अच्छा, करा. अच्छा. ती शास्त्रीय पद्धत आहे. डायरेक्ट जर तुम्ही डायरेक्ट हिट करू नका, डायरेक्ट हिट करायचं नाहीये, कुठलंच तेल डायरेक्ट हिट ज्वलनांक करायचं नाहीये. प्रत्येकाचा वेगळा आहे आणि ते ट्रान्सफॉर्म होतं मग त्या फॉर्म मधनं. ऍब्सोल्युटली राईट. फार फार महत्वाची आणि सायंटिफिक अशी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. फारच छान गोष्ट सांगितली. म्हणजे सर आपण मी तुमच्याकडनं एक तुमचं वाक्य ऐकलं होतं की बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये विचारांचं रोल घालून प्रयत्नांचं बटन दाबलं तर हमखास यशाचा फोटो निघतो. सर नेहमी त्यांच्या भाषणांमध्ये सांगतात. आणि आज तुम्ही जे उपाय सांगितलेले आहेत, उपचार सांगितलेले आहेत, तर एकंदरीत आपण बुद्धिमत्ता, बुद्धी, गुणवत्ता या गोष्टींवर खऱ्या अर्थानं चर्चा करतोय. तर बुद्धीच्या विकासासाठी आयुर्वेद किती महत्वाचं आहे, किती परिणामकारक आहे, हे आत्ताच्या या प्रश्नातनं आपण सगळे सखोल अशी माहिती दिलेली आहे. खूप सुंदर उत्तरं दिली डॉक्टर साहेब. तर डॉक्टर साहेब आपण झोपेबद्दल सांगितलेलं आहे आणि आहाराबद्दलही सांगितलं आहे. आपलं बोलताना आपली अशी चर्चा झाली की मुलांनी एक साधारणतः 7 ते 8 या दरम्यान जर जेवण केलं, ज्या विद्यार्थ्याचं तुम्ही उदाहरण दिलं होतं की त्याला त्याची जी समस्या होती त्याचं टायमिंग चेंज केल्यामुळे सगळंच काही त्याचं बदललं, बरोबर आहे. परंतु आता काही ठिकाणी आम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागते, मिक्स करावं लागतं थोडंसं. तर आयुर्वेद थोडं आम्हाला लिबर्टी देतं का हे सगळं करण्याची? त्याचं कारण असं आहे, चाटे क्लासेसमध्ये जे विद्यार्थी शिकतात संध्याकाळच्या बॅचेसमध्ये 5 ते 8 पर्यंत आपल्याकडे ती मुलं असतात आणि घरी पोहोचेपर्यंत एक साधारणतः 8:30 पावणे 9 सुद्धा होतात. 8:30 म्हणूया साधारणतः. यानंतर त्यांनी जेवण करावं आणि मग नंतर मुलं अभ्यास करतील आणि मग झोपी जातील. तर आयुर्वेद काय सांगतं की त्यांना पचनही चांगलं होईल आणि झोपही छान लागेल. ही थोडी टाईमची ॲडजस्टमेंट आयुर्वेद करू देईल का आम्हाला? तर त्याबद्दल थोडं सांगावं. ॲक्च्युली आयुर्वेद इज द मोस्ट फ्लेक्झिबल ब्रांच ऑफ मेडिसिन जगातील. अच्छा, जगातली जर सगळ्यात फ्लेक्झिबल कुठली मेडिसिनची ब्रांच असेल ना ती आयुर्वेदाची आहे. देर आर सर्टन बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपल्स. अच्छा, ते तुम्ही जर पाळले समजा तर आयुर्वेद तुम्हाला नक्कीच थोडी फ्लेक्झिबिलिटी देतं. पण बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपल शुड हॅव बीन फॉलोड. असं नको व्हायला की आपण बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपललाच हे करतो, ते सोडता पण येणार नाही, पण त्याचाच कुठेतरी समतोल साधता आला पाहिजे. तर आता आपण जो प्रश्न उपस्थित केला की साधारणपणे थोडी फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते का, तर नक्कीच फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते. तर त्यामुळं मी आपल्याला काय करतो की याचं सायंटिफिक कारण काय आहे किंवा आपण नेमकी असं का म्हणतो की साधारणपणे सूर्यास्ताच्या आसपास जेवण करून घ्यावं किंवा एक ठराविक टाईम लिमिट दिला की त्याच्या आसपास जेवण करून घ्यावं. याच्या मागे आहे ना आपल्या पचनाचं एक बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपल आहे ज्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम. म्हणजे आपण जे जेवण घेतो ती साधारणपणे आपला जो पोटाचा पहिला भाग असतो म्हणजे ज्याला स्टमक म्हणतो किंवा आपण पोट म्हणतो आपल्या लेमन लँग्वेजमध्ये, तर साधारणपणे तो त्या भागामध्ये किती वेळ असतो. कारण सायन्स काय सांगतं माहिती आहे का की तुमची जी पचनाची पहिली प्रक्रिया आहे ज्याला आपण गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणतो ती तुमच्या झोपेच्या पूर्वी कंप्लीट व्हायला पाहिजे. झोपेच्या पूर्वी म्हणजे तुम्ही झोपायला जाताय ना तर तुमचं पचन, ते प्राथमिक पचन आहे तुमचं किंवा तुमचं जे गॅस्ट्रिक एम्प्टिंग आहे साधारणपणे ते तुम्ही झोपायला जाण्याच्या पूर्वी कंप्लीट होणं महत्वाचं आहे. तर त्याची सांगड कशी घालायची ते तुम्हाला सांगतो मी. काय असतं माहिती आहे का की ह्या प्रक्रियेसाठी एक रूल आहे ज्याला रूल ऑफ 90 म्हणतात. की साधारणपणे तुमचा 90% डाएट हा 90 मिनिटामध्ये त्याचं पचन पूर्ण होतं. तुम्ही जेवण केलं तर साधारणपणे एक 90% भाग जो आहे ना ते पचन साधारणपणे एक 90 मिनिट्स टू 120 मिनिट्स ज्याला आपण साधारणपणे 1.5 ते 2 तासामध्ये साधारणपणे त्याचं पचन होऊन जातं समजा. याच्यामध्ये आणखी एक असं आहे की तुम्ही याच्यामध्ये काही जास्त जड पदार्थ घ्यायला नाही पाहिजे. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमचं जे रात्रीचं जेवण आहे त्यात जर हलका आहार करावा. हलका आहार सगळा घ्या तुम्ही, फक्त हलका आहार घ्या. प्रोटीन घेऊ नका, फॅट घेऊ नका, फायबर घेऊ नका.
देर आर 3 इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स. खूप हेवी प्रोटीन्स घ्यायचे नाहीये, खूप जास्त फॅटी घ्यायचं नाही, खूप जास्त फायबर घ्यायचं नाहीये, कारण त्याला थोडासा त्याचा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम पचण्यासाठी मग त्याला पचण्यासाठी लागणारा वेळ जास्त आहे. त्यामुळं इफ यू वॉन्ट टू सिम्प्लिफाय इट, तर साधारणपणे तुमच्या जेवणामध्ये आणि तुमच्या झोपेमध्ये 1-2 तासाचा गॅप पाहिजे. 2 तासांचा गॅप 2 तासाचा गॅप पाहिजे. तुम्हाला थोडंसं फ्लेक्झिबिलिटी पाहिजे ना, 8:30ला जेवण करा, 10:30ला झोपा. म्हणजे आता 8:30ला मुलं जेवायला बसलीत आणि ती एक 20 मिनिटं 25 मिनिटं त्यांनी आपण साधारणतः 9 वाजता त्यांचं जेवण झालं, तर मुलं 11 वाजता झोपायला जायला काहीही हरकत नाही असं म्हणता येईल डॉक्टर साहेब आपल्याला? 100%. अशा वेळेला काय करायचं की साधारणपणे 10:30 वाजताच तुम्ही जे तुम्हाला मी आता दुसरं सांगितलं की थोडंसं मुलाच्या डोक्याला तेल लावणं किंवा थोडीशी मालिश वगैरे करणं, हे जर समजा केलं तर मुले 11 वाजता गाढ झोपेत जाऊ शकतात. त्यामुळे झोपेची तक्रारच जाणार, झोपेची तक्रार होणार नाही, साऊंड स्लीप होईल. समजा तुम्ही 1 तास कमी करताय ना झोपेचा, तर मेक इट साऊंड खूप छान अशी करा की जेणेकरून ते कॉम्पेन्सेट होईल. तर आयुर्वेद हे फ्लेक्झिबिलिटी नक्कीच आपल्याला देतं आणि ती आपण करू शकता. पण थंब रूल काय सांगतो माहिती का, की तुम्ही जेवणानंतर 2 तास झोपायचं नाही, 2 तास झोपायचं नाही. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला 3 सांगितली, प्रोटीन घेऊ नका, फॅट घेऊ नका, फायबर घेऊ नका. हे 3 जर तुम्ही नाही घेतले, हलका आहार जर समजा घेतला, तर नक्कीच थोडी फ्लेक्झिबिलिटी घेऊन आपण जे बेसिक प्रिन्सिपल ऑफ आयुर्वेदा और बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपल, आयुर्वेदाचं प्रिन्सिपल नाहीये, दॅट्स अ सायंटिफिक प्रिन्सिपल, आपण ते पचनासंदर्भात हे करू शकतो. तर आदरणीय पालकगण आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्वी आजी आपली चंपी करून द्यायची, डोक्याला तेल लावून द्यायची आठवड्याला कुठेतरी. मला असं वाटतं की सर्व घरांमध्ये आता एकमेकांना तेल लावण्याची प्रोसेस सुरू करा, डोक्याला सगळ्यांनी एकमेकांना मदत करायची आणि पूर्ण घर शांत झोपी जाईल 11 वाजता आणि सकाळी लवकर सुद्धा उठेल. यामुळे विद्यार्थ्याचं आणि पालकांचं सगळ्यांचं आरोग्य सुधारेल आणि आमच्या चाटे क्लासच्या मुलांचे अत्यंत उत्तम असे निकाल येतील. खूप छान आपला पॉडकास्ट सुरू आहे. डॉक्टर साहेब आपल्याला सुंदर सुंदर अशी छान छान आयुर्वेदिक उत्तरं देत आहेत. पुढचे प्रश्न आपण विचारूयात. तर मला असं वाटतं की महेश सर, पुढचा प्रश्न तुम्ही विचारावा. सर, फार महत्वाचा आहे स्क्रीन टाईम. जे आता आपण जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळांबद्दल चर्चा केलेली आहे, त्याच्याशीच रिलेटेड माझा एक प्रश्न आहे की स्क्रीन टाईम हल्ली मुलांचा किती असला पाहिजे, किंवा आयुर्वेद त्यात काय सांगतं? हल्ली मुलं जेवणाचं ताट सुद्धा TV समोर घेऊन बसलेले बऱ्यापैकी आपण बघतो आहोत. तर हे कसं टाळता येईल, किंवा त्याच्यामध्ये अजून त्याचा विद्यार्थ्यांना स्क्रीन टाईमचा त्यांच्या अभ्यासावर किंवा एकंदरीत बौद्धिकतेवर, गुणवत्तेवर किंवा मानसिक ताण येत असेल तर तो कसा आयुर्वेदाच्या माध्यमातून घालवता येऊ शकतो? जे इन शॉर्ट मला तुम्हाला असं विचारायचं आहे की स्क्रीन टाईमचा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर कसा परिणाम होतो? स्क्रीन टाईम ज्याला म्हणतो आपण की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, हे थोडंसं तुमचं आरोग्याचं शोषण करत आहे. आरोग्यासाठी ते फार चांगलं नाही आहे, परंतु काय होतं की वी हॅव टू ॲक्सेप्ट समथिंग्स, जी काळानुसार म्हणा किंवा जी काही बदल होत आहेत, तर ते आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. स्क्रीन टाईम तुम्ही जर स्क्रीन टाईमविषयी जर आपण विचारायला समजा, तर साधारणपणे 2 ते 3 तासाचा स्क्रीन टाईम हा थोडासा परमिसिबल लिमिटमध्ये येतो. परंतु समजा असं आहे की बाबा नाही, आता आपण स्क्रीन टाईम समजा नाही टाळू शकत, अशा वेळेला मग आयुर्वेदामध्ये त्याचा अनेक चांगले उपचार सांगितलेले आहेत की ठीक आहे बाबा, समजा तुम्ही एखादी गोष्ट करताय पण यू हॅव टू बॅलन्स इट आउट, देन तुम्हाला ती बॅलन्स आउट करावी लागेल. तर स्क्रीन टाईमसाठी आयुर्वेदामध्ये अगेन शिरोधारा आहे, शिरोलेप आहे, शिरोबस्ती आहे आणि नेत्रतर्पण किंवा नेत्रबस्ती हा एक खूप उपयुक्त असा आयुर्वेदिक जो पंचकर्माचा प्रकार आहे ना, तो सांगितला गेलेला आहे. नेत्रतर्पण करा, नेत्रबस्ती करा, एक शिरोलेप करा, शिरोवस्ती करा आणि शिरोधारा करा. अगेन आपला जो तेल लावण्याचा फॉर्म्युला आहे की डोक्याला रात्री तेल लावून हे करा, तो परत तुम्हाला स्क्रीन टाइम साठी हे करतो, मदत करतो. आणखी एक स्क्रीन टाइमला बॅलन्स आउट करण्याचा जो एक आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे की तुम्ही तुमच्या आहारामध्ये जे पित्तकर पदार्थ असतात, तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, चिप्स, कुरकुरे किंवा तत्सम सगळे पदार्थ, हे टोटल आहारात तुम्ही बाद करून टाका. ते घ्यायचं नाहीये. हा, किंवा आता परत पुढचा प्रश्न असा असेल की नाही
जमतच नाहीये समजा, परत आयुर्वेदात आता परत ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट आहे का, देन इट्स 80-20 फॉर्म्युला. अच्छा 80-20 80-20 फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण हा तिसरा फॉर्म्युला बघतोय आज, एक 21चा, एक 90चा आणि आता बघतोय आपण 80-20. 80-20चा. की समजा असे काही पदार्थ आहे की नाही बाबा, म्हणजे आपण ते टाळू शकत नाही. जर तुम्ही ते घेणार असाल तर तुमच्या आहाराचे 20% ठेवा. अच्छा, 20% ठेवून त्याला मग बाकी तुम्ही बॅलन्स आउट करा. बाकीचा समजा तो समजा सगळा चांगला आहार आहे तो तुम्ही असा ठेवा की मग तुम्ही तो एक बॅलन्स आउट. उदाहरण घेऊया की आज मुलांनी सकाळी मॅगी खाल्ली, आता दिवसभर त्यांनी कुठलंही जंक फूड दुसरं खाऊ नये. कुठलं जंक फूड खायचं नाहीये. वरण, भात, भाजी, चपाती हे दुपारी किंवा संध्याकाळचं जेवण त्याचं व्यवस्थितपणे असलं पाहिजे. समतोल आहार, म्हणजे याला आपण 80-20चा रूल असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब, हे थोडंसं ऍडजस्टमेंट दिलंय आयुर्वेदनी यासाठी. आपण पुढचा प्रश्न विचारूयात. हा प्रश्न मुलांच्या बुद्धिमत्तेशी विषयी आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने खूप छान परफॉर्मन्स दिला पाहिजे. यासाठी बहुतांश म्हणजे आज तर इतकं आयुर्वेदाचं महत्त्व वाढलेलं आहे की जे गर्भसंस्कार म्हणतात तिथून सुरुवात होते. बाळ जन्माला येतं, थोडं मोठं व्हायला लागतं आणि मग आम्ही बघतो की सुवर्ण प्राशनाचे आयुर्वेदिक क्लिनिकच्या समोर काहीतरी फ्लेक्स झळकलेले असतात आणि एक 5-6 वर्ष घेऊन जातात पालक सुवर्ण प्राशन करण्यासाठी. आणि मला असं वाटतं की हे आयुर्वेदामधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तसा गोल्डचा भाव पण खूप वाढलेला आहे, पण सुवर्ण प्राशन हे वयाच्या किती वर्षापर्यंत घेऊ शकतो आणि काय खरंच सोन्याचा, पाण्याचा किंवा काय असेल ते तुमच्या भाषेमध्ये आयुर्वेदामध्ये याचा बुद्धी वाढण्यासाठी उपयोग होतो का आणि घरगुती उपाय काय आहे यासाठी? आपण ज्याला बुद्धी म्हणतो आपण, ती बुद्धी विकसित होण्याची प्रक्रिया जी आहे ॲज पर आयुर्वेदिक कन्सेप्ट्स, तुमच्या गर्भधारणेच्या 6व्या महिन्यापासून बुद्धी विकसित व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जर खरोखर काही पालकांना असं असेल समजा तर तुम्ही प्री प्लॅनिंग करा आणि 6व्या महिन्यापासूनच असे अनेक मेडिसिन आहेत की जे तुम्ही गर्भावस्थेच्या 6व्या महिन्यामध्ये फक्त बुद्धीच्या वाढीसाठी घेऊ शकता. ज्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. देर आर स्पेसिफिक मेडिसिन्स की जे फक्त आणि फक्त तुमच्या बुद्धीवरच काम करतात. षष्टे बुद्धी असा आमचा आयुर्वेदाचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा होतो की 6व्या महिन्यामध्ये बुद्धीची वाढ होते. त्यामुळे तुम्ही म्हणजे मेंदू विकसित व्हायला लागतो तेव्हापासून तुम्ही त्यावर संस्कार करू शकता किंवा त्याची वाढ करू शकता. षष्टे बुद्धी म्हणजे 6व्या महिन्यामध्ये आपण जर समजा बुद्धीच्या संदर्भातले ऍक्च्युली याची सायंटिफिक उल्लेख आहेत आपल्या ग्रंथामध्ये, जे रिसर्च होऊन प्रूव्ह पण झालेलं आहे की त्याचे सायंटिफिक रिझल्ट मिळतात म्हणून. अच्छा, तर नक्कीच 6व्या महिन्यामध्ये तुम्ही ते मेडिकेशन सुरू करा. त्यानंतर समजा मुलाचा जन्म झाला तर सुवर्णप्राशन हा एक खूप चांगला आयुर्वेदिक संस्कार आहे, ज्याचे फक्त बुद्धी नाही तर तुमच्या पचनावरतीही त्याचा पचनावरतीही तुम्हाला त्याचे चांगले नक्कीच परिणाम दिसतात. सुवर्णप्राशन साधारणपणे 3 ते 6 महिने तुम्ही सुरुवातीला घ्या. त्यानंतर तुम्ही वयाच्या 16 किंवा 18 वर्षापर्यंतही तुम्ही सुवर्णप्राशन घेऊ शकता. कारण कसं आहे बरं का सर, की सुवर्णप्राशन जे आपण करतो त्याच्यामध्ये कुठलंही हॅबिट फॉर्मिंग औषध नाही आहे. अच्छा, त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला असं काही नाही की बाबा ज्याला म्हणतो आपण की सवय लागणार आहे, दुष्परिणाम आहे, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत, काहीही नाहीये. झाला तर फक्त फायदाच होणार आहे, नुकसान नक्कीच काही होणार नाही. सुवर्णप्राशनासाठी आता काही वेळेला काय असतं की अनेक समजा कॉस्ट रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा अनेक बाकीच्या समजा गोष्टी आहेत ज्यामुळे आपण समजा नाही घेऊ शकत किंवा नाही बाबा. आता काहींचं म्हणणं काय असतं की नाही आम्हाला परत घरगुती उपाय काय, घरगुती उपचार काय. बरोबर आहे. तर त्याला आहे सुवर्ण सिद्ध जल. सिद्ध जल असा एक खूप छान आयुर्वेदाने एक कन्सेप्ट सांगितलेला आहे. सोपा आहे, घरगुती आहे. तुमच्याकडे कुठलीही जर सोन्याची वस्तू असेल, अच्छा, ती सोन्याची वस्तू घ्यायची, म्हणजे वेडणी आहे किंवा काय असेल कुठली, ठीक आहे, कुठलीही घेऊ शकतो. आपल्या घरामध्ये अनेक अशा वस्तू असतात की आपण फक्त सणासुदीला बाहेर काढतो आणि लग्न समारंभामध्ये वगैरे फक्त आपण वापरतो. बरोबर, ती वस्तू घ्या. साधारणपणे तुम्ही जर 500 ml पाण्यात ती वस्तू टाका आणि ते पाणी अर्ध आटवा. म्हणजे 500 ml जर असेल समजा 250 ml करा. ठीक आहे, ती 250 वस्तू टाकायची त्याच्यामध्ये, उकळायचं पाणी चांगलं आणि ते अर्ध आटवायचं. अर्ध आटल्यानंतर जे पाणी तयार होतं त्याला म्हणतात सुवर्ण सिद्ध जल. कारण त्या उष्णतेचा, ज्याला म्हणतो आपण आयुर्वेदिक
हे होऊन ते जल त्याच्यामध्ये सुवर्णाचे गुण उतरतात आणि ते सुवर्णसिद्ध जल होतं. हे सुवर्णसिद्ध जल तुम्ही बालकाला रोज देऊ शकता, बालकांना किंवा मोठ्या मुलांना रात्री द्यायचं, दिवस कधी द्यायचं, दिवसभर कधी देऊ शकता तुम्ही, दिवसभर कधी पण एकदा एक ग्लास पिलाय फॉर एक्झाम्पल इट्स इनफ. 200 ml 300 ml रोजचा देऊ शकता. 200-300 ml पर डे इज ओके. येस, नो साईड इफेक्ट ऍट ऑल. पण आमच्या जे आमचे आता पॉडकास्ट आपला ऐकत असतील, आयांना काळजी वाटली असेल की डॉक्टरने छान गोष्ट सांगितली पण सोन्याची घट तर होत नाही ना. सोनं कमी होणार नाही, अजिबात काळजी करायची गरज नाही. मला एक सांगा, आपण म्हणजे हा खूप एक सिंपल हे आहे बरं का, की सोन्यापेक्षाही अनेक मौल्यवान धातू उपलब्ध आहेत. बर, आपण सोन्याचेच दागिने का वापरतो? बरोबर आहे. तर सोनं आयुर्वेदिक कन्सेप्टनुसार ना, सोनाचा जो उपयोग आहे तो शरीराच्या इम्युनिटीसाठी होतो, ज्याला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो. गोल्ड स्टँडर्ड का म्हणतात कोणत्याही गोष्टीला? तर इम्युनिटीमध्ये जर काही गोल्ड स्टँडर्ड असेल तर दॅट इज सुवर्ण. आणि आपण जे सोन्याचे दागिने घालतो ना, त्याचाही इनडायरेक्ट इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होत असतो. त्यानेही इम्युनिटी इनडायरेक्टली वाढू शकते. पण जर आपल्याला याचा औषधी उपयोग करायचा असेल, समजा की बाबा आम्हाला औषध या पद्धतीने होणार, तर ह्या पद्धतीने आपण ते थोडंसं नक्कीच हे करू शकतो. फार छान, फार छान. घरगुती आहे परत उपाय, आणि हा उपाय प्रत्येक पालक करू शकतो. दिवसात एक क्लास जरी प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि आमचा जो वयोगट आहे ते 10 ते 18 यांनाही ते लागू होतं. ही सगळ्यात छान गोष्ट आहे. तर महेशजी, तुमचा पुढचा प्रश्न असेल तर आपण नक्की विचारावं. सर, आपण स्क्रीन टाइम आणि अभ्यास याविषयी चर्चा करतो आहोत. माझा पुढचा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या आत्ताच्या ज्या समस्या आहेत, तर त्या समस्या अभ्यास आणि करमणूक याच्याशी संबंधित मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की स्क्रीन टाइम हा किती असावा, किती असला पाहिजे, आणि तो योग्य आहे की अयोग्य आहे? किंबहुना काही घरांमध्ये आम्ही असंही ऐकतोय, पाहिले, आपला अनुभव आहे की पालक आपल्याला येऊन सांगतात की सर आता परीक्षा आली, आम्ही टीव्हीच बंद केला, रिमोट काढून घेतला, किंवा त्याचं केबल कनेक्शन्स बंद केलेत, किंवा मोबाईल काढून घेतला. तर हे योग्य आहे का? म्हणजे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टीने मला वाटतं आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा. आता शालेय जीवनासाठी काही स्क्रीन टाइम आवश्यक असतो. त्यामुळं एक आपण क्लासेस म्हणून किंवा स्कूल म्हणून आपण एक गोष्ट करू शकतो की मुलांना शक्यतो पुस्तकांचाच रेफरन्स घ्यायला सांगायचं. अच्छा, बरं. PDF म्हणा, की जे पोर्टेबल डॉक्युमेंट कॅरी किंवा पोर्टेबल डॉक्युमेंट्स जे आहेत त्याचा रेफरन्स शक्यतो नको. कारण म्हणजे ॲक्च्युली याचे रिसर्च आहेत बरं का अनेक, की पुस्तकातून जे नॉलेज तुम्हाला मिळतं किंवा पुस्तकातून जे नॉलेज तुम्ही गेन करता, त्यातून जे तुम्हाला आठवतं नंतर किंवा त्याचा जो काही एक अंडरस्टँडिंग असतं ना, ते अंडरस्टँडिंग कुठल्याही डिजिटल फॉर्मॅटच्या नॉलेजने येऊ शकत. इट इज गुड फॉर रेफरन्स, बट इट्स नॉट लॉंग टर्म ज्याला म्हणतो ना आपण. लॉंग टर्म त्याचं तेवढं म्हणजे मेमरी सुद्धा जास्त काळ रिटेन्शन करतं पुस्तकांना, त्या पानांना. अजूनही तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारतो की तुमची जी विद्यार्थी दशा होती, त्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही अनेक पुस्तकाचे रेफरन्सेस घेतले असतात. अंडरलाईन करणं, मार्किंग करणं, हायलाईट करणं, त्या पुस्तकात जो पॅराग्राफ आहे तो लिहून बघणं. बरोबर आहे. ही जी अभ्यासाची पद्धत आहे ना, ही लॉंग टर्म टिकणारी आहे. रेफरन्स तुम्हाला काहीतरी एखाद्या गोष्टीचा रेफरन्स घ्यायचा समजा, दॅट इज ठीक आहे, तुम्ही पोर्टेबल रेफरन्स घ्या. पण जर तुम्हाला लॉंग टर्म साठी नॉलेज पाहिजे असेल समजा, की असं नॉलेज की जे चिरंतर काळ टिकणार आहे, त्याच्यासाठी पुस्तक हेच एकमेव साधन आहे. आणि आपण जेव्हा पुस्तकाकडे येतो ना, तेव्हा आपला बरोबर स्क्रीन टाइम तयार होतो. आणि जो काही उरलेला स्क्रीन टाइम आहे त्याचे उपचार आपण ऑलरेडी वर्णनच केलेले आहे, बरोबर की नाही? त्यामुळे शाळांनी आणि क्लासेसनी मुलांना नोट्स देणे किंवा क्लासेसमध्ये पण थोडी सवय करणे मुलांना की नाही, पुस्तक घे बाबा, नोट्स घे बाबा, मोबाईलमध्ये बघू नको, लॅपटॉपमध्ये बघू नको, हे कर. आणि जरी थोडाफार स्क्रीन टाइम असेल तर तो डायल्यूट करण्यासाठी जे उपचार आहेत जे आपण काही वेळापूर्वी आपण त्याचा विचार केलेला आहे. पण इथे आम्हाला 80-20चा रूल वापरावा लागेल डॉक्टर साहेब. त्याचं कारण असं आहे की तो आपल्या जीवनाचा भाग आहे. त्यामुळे आता जसं आपला हा पॉडकास्ट आहे, हा सुद्धा त्यांना कुठे बघायला लागेल तर फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मला. तर फक्त चांगलं आणि वाईट ते निवडता आलं पाहिजे. डॉक्टर साहेब, याच अनुषंगाने पुढचा माझा प्रश्न आहे की परीक्षा जशा जवळ येतात 10वी-12वीच्या, माझं निरीक्षण असं आहे मागील कित्येक वर्षापासून, म्हणजे मला 25 वर्ष झाली आहे चाटे क्लासेसमध्ये, या 25 वर्षात सुद्धा मी ऑब्झर्व केलेलं आहे, परीक्षा जवळ आल्या की शंखपुष्पी आणि च्यवनप्राश या दोन्ही गोष्टींचं जी विक्री पण वाढते, मुलांचं त्याचं घेण्याचं प्रमाणही वाढतं,
काय खरंच शंखपुष्पी बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, परीक्षा सोप्या जाण्यासाठी मदत करतं? च्यवनप्राश नेमकं काय काम करतं? नाही घेतलं तर काही परिणाम होतात का? च्यवनप्राश किंवा शंखपुष्पी हे कोणत्याही विद्यार्थ्याच्या बौद्धिक वाढीसाठी किंवा त्याच्या बुद्धिमत्तेसाठी खूप चांगले प्रोडक्ट आहेत. ॲक्च्युली ते आपण घेतले पाहिजे, त्यात काहीच हे नाही आहे. परंतु सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे. परीक्षेच्या अगोदर 1 महिना शंखपुष्पी घेऊन काही होत नाही. 2 महिने च्यवनप्राश खाल्ल्याने काही होत नाही. इम्युनिटी किंवा बुद्धिमत्ता ह्या 2 अशा गोष्टी आहेत का ज्याचं तुम्हाला आयुष्यभर पालन करावं लागेल. थोड्या प्रमाणात तुम्ही शंखपुष्पी घ्या, पण ती एक सवय करा की थोडी शंखपुष्पी घ्यायची. च्यवनप्राश थोड्या प्रमाणामध्ये घ्या, पण तो कन्सिस्टंटली घ्या. सातत्य त्यामध्ये पाहिजे. आणि त्याबरोबर बाकी परत तुम्ही दिनचर्याचं पालन करायला पाहिजे, तुम्ही ऋतुचर्याचं पालन करायला पाहिजे, तुमचा डाएट समतोल पाहिजे. आणि बाकीचे जे काही समजा आपण तुम्हाला सगळे पथ्य वगैरे सांगितले जेवणाचे वगैरे, ती पथ्य पाळली गेली पाहिजे. ती पथ्य तुम्ही जर पाळली समजा आणि त्याबरोबर जर शंखपुष्पी घेतली किंवा त्याबरोबर जर च्यवनप्राश घेतला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला 4 पट जास्त होईल. अच्छा. त्याचा खूप चांगला गोल्ड बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात. गोल्ड बेनिफिट त्याचे मिळू शकतात. अच्छा. त्यामुळे च्यवनप्राश आणि शंखपुष्पी हे खूप चांगले प्रोडक्ट आहे, पण कन्सिस्टंटली. सातत्य हा शब्द आला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आणि सातत्य जर आलं तर मग फायदेच फायदे. परत 80-20 की तुम्ही. डॉक्टर साहेब, आपण मागील 25 मिनिटांपासून छान प्रश्नांची उत्तरं देत आहात आणि मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या प्रश्न उत्तरांमधनं विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप फायदा होणार आहे. आपण अगदी आता शेवटच्या टप्प्यात आलो या पॉडकास्टच्या आणि यानंतरची आपण रॅपिड फायर ही घेणारच आहोत. कारण तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्ही तुमच्याकडे रॅपिड फायर करायचं नाही असं होणार नाही. पण शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की क्लासेस, आमच्याकडे मुलं सकाळी येतात 7 ते 10, संध्याकाळी येतात 5 ते 8. या दरम्यान क्लासेस काय करू शकतं मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं, त्याबद्दल थोडं काही सांगाल का? माझी या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व क्लासेसला आणि सर्व शैक्षणिक संस्थांना एक मी विनंती करू इच्छितो की एक छोटासा बदल, म्हणजे मी एक आयुर्वेदाचा विद्यार्थी म्हणून एक आपल्याला छोटासा बदल सुचवू इच्छितो की जो केल्याने त्याचे मॅजिकल रिझल्ट ज्याला म्हणतो ना आपण, असे मिळू शकतात. जेवढा कालावधी मुलगा जर तुमच्या स्कूलमध्ये किंवा क्लासमध्ये असेल ना, तर फक्त पालकांनी एकच गोष्ट करावी, त्याच्याबरोबर त्याला एक कुठलं तरी फळ द्यावं. त्याच्या आवडीचं द्या. पालकांच्या आवडीचं देऊ शकता, मुलांच्या आवडीचं देऊ शकता, किंवा शालेय विद्यार्थी किंवा क्लासेसच्या आवडीचं पण देऊ शकता तुम्ही. काही बंधन नाहीये, पण एक फळ देणं गरजेचं आहे. कुठलंही फळ क्लासेसमध्ये साधारणपणे जर मुलांनी खाल्लं, बॅगमध्ये टाकलंय, क्लासला येईल आणि क्लासमध्ये 5 मिनिटं मिळतातच, तेवढं खाऊन यायचं. याचा खूप मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. कारण आपण मगाशी बोललो 80-20 फॉर्म्युला, तर त्या 80 पैकी बराचसा भाग यातनं 40% भाग यातनं कव्हर होऊन जाईल. एक फळ खायचंय फक्त. आणि काय होतं माहितीये का की म्हणजे पालकांना माहिती आहे की बाबा आता मुलगा क्लासला चालला, एक फळ टाकायचं, मुलगा क्लासला चालला, एक फळ टाकायचं. अशी सवय जेव्हा होते, किंवा विद्यार्थ्यांना पण हे माहिती आता की बाबा आपण क्लासला चाललोय, क्लासमध्ये बसायचं आपल्याला. जर विद्यार्थ्याचं ते आवडीचं फळ असेल तो आवडीने खाणार, त्याला क्लासची पण गोडी लागणार. म्हणजे फळांची ही गोडी आहे, त्याचबरोबर त्याला त्या फळाची क्लासची पण गोडी लागणार की आपल्याला क्लासमध्ये जाऊन हे फळ खायला मिळतंय. तर असा एक बदल पालकांनी आणि थोडंसं शैक्षणिक संस्थांनी आणि आपण क्लासेसच्या यांनी जर थोडंसं पालकांना एज्युकेट केलं. आम्हीही तुम्हाला असं वाटलं कधी आम्हाला बोलवा, पालकांचे तुमचं जे काही मीटिंग असते पालकांशी, आम्ही त्यात थोडंसं त्यांना समजून सांगू की फक्त एक फळ, काहीच करायचं नाहीये, एकदम छोटा बदल. खूप छान. आणि हे फिजिबल आहे, करू शकता, फिजिबल आहे, काही बंधन नाहीये. फळ कुठलं असावं, सीजनल फळ द्या, तुमच्या आवडीचं द्या, पालकांच्या आवडीचं द्या, फक्त एक फळ पाहिजे. आणि क्लासेसने फक्त एवढी काळजी घ्यायची की त्यांनी थोडंसं फक्त एक पुश करायचं की अरे बाळा आणलंस का तू आज, आणलंय का, खाल्लाय का तू. पालकांनी घरी आल्यानंतर चेक करायचे, अरे आपल्या पाल्याने ते फळ खाल्लंय का नाही. 1 वर्षानंतर तुम्ही बघा, 1 वर्षानंतर तुम्हाला माझा चेहरा आठवेल की अरे ह्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की फक्त एक फळ घ्यायचंय आणि आपल्या पालकामध्ये, आपल्या मुलामध्ये हेल्दी हॅबिट. बरोबर आहे. अभ्यासामध्ये प्रगती, बौद्धिक क्षमता वाढण्यामध्ये प्रगती होणार आहे. सगळेच म्हणजे फायदेच फायदे असं म्हणायला हरकत नाही. तर मी असं म्हणतात बरं का सर, येस डॉक्टर, सॉरी, असं म्हणतात बरं का सर की ॲन ॲपल अ डे कीप डॉक्टर अवे. मी त्याला असं म्हणेल की अ फ्रूट अ डे कॅन कीप डॉक्टर अवे.
तर डॉक्टर स्वतः आहे तिथे तरी ते सांगतायत की आमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही दररोज एक फळ खात असाल तर. फक्त एवढंच मी सुचवेल सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांना, स्पेशली पालकांना, त्यांनी कट फ्रूट्स द्यावे म्हणजे आमच्या क्लासमध्ये कचरा होणार नाही तर संत्री जर तुम्ही दिली तर मुलं त्या टर्फला काढून एकमेकांच्या डोळ्यात टाकतील, ते होऊ नये याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. तर यानंतरचा आपण जो पार्ट आहे या पॉडकास्टचा तो म्हणजे रॅपिड फायर, तो आपण लवकरच घेणार आहोत. तर डॉक्टर साहेब, आपण रॅपिड फायरसाठी तयार आहात? येस, आम्ही दोघेही रॅपिड फायरसाठी तयार आहोत. काही प्रश्न आम्ही विचारणार आहोत तुम्हाला आणि काही प्रश्न तुम्ही आम्हाला विचारावेत असं मला अपेक्षित आहे. माझ्यासोबत आजच्या या पॉडकास्टमध्ये महेश ढबाले सर आहेत, जे धानोरी आणि विश्रांतवाडी शाखा बघतात, आणि मी पुणे विभागाचा विभागीय व्यवस्थापक विजय बोबडे. आपण डॉक्टर गुजरांसोबत हा पॉडकास्ट करत आहोत. तर रॅपिड फायरसाठी आपण सुरुवात करणार आहोत. डॉक्टर साहेब, वेद श्रुती आयुर्वेद या माध्यमातून आपण चर्चा करत आहोत. त्याचे प्रवक्ताही तुम्ही आहात, त्याचे डायरेक्टरही तुम्ही आहात, बरोबर आहे? त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतोय जे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत. पहिला प्रश्न, एक असा आयुर्वेदिक सल्ला जो सर्वांना लागू होईल. सूर्यास्तापूर्वी जेवण करणे. दुसरा प्रश्न, आजच्या काळातील सर्वात ओव्हर रेटेड हेल्थ ट्रेंड. हेल्थ ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स, दे आर व्हेरी हार्मफुल. रादर दॅन एनर्जी, ते तुम्हाला कॉम्प्लिकेशनच देऊन जाणार. हो. माझा तिसरा प्रश्न, ब्लॅक टी की ग्रीन टी? ग्रीन टी. ओके. माझा चौथा प्रश्न, प्रत्येक स्वयंपाकघरात असायला हवी अशी एक मसाला. हळद. आयुर्वेद एका शब्दात. आयुर्वेद वरदान आहे. आयुर्वेद वरदान आहे लाईफस्टाईल डिसीजसाठी, जो आज सगळ्यात मोठा जगासमोरचा प्रश्न आहे. लाईफस्टाईल डिसीज, की ज्या लाईफस्टाईल डिसीजने पूर्ण जगाला हैराण करून सोडलेलं आहे, त्या लाईफस्टाईल डिसीजसाठी आयुर्वेद हे एक वरदान आहे. मॉर्निंग पर्सन ऑर नाईट ऑल? मॉर्निंग पर्सन. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब. आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले त्या दृष्टिकोनातून आपण रॅपिड फायर घेणार आहोत. तर जसं फुटबॉलच्या मॅचमध्ये मध्यंतरानंतर चेंज होतात साईड्स, तर आता प्रश्न मी विचारतोय, अगदी उत्तर सरांनी द्यायचं आहे. आता तर पहिला जो रॅपिड फायर आहे तो रॅपिड फायर आहे ढबाले सरांसाठी. विद्यार्थ्यांच्या रजेचं पालकांनी दिलेलं सगळ्यात मजेशीर कारण. रविवारच्या परीक्षेचा रात्रभर अभ्यास केला, सकाळी उठलाच नाही. ऑफलाईन क्लासेस की ऑनलाईन क्लासेस? 100% ऑफलाईन. यशस्वी शाखेसाठी लागणारी एक महत्वाची गोष्ट. 3 Ds: डिवोशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन. शैक्षणिक वर्षातील तुमचा आवडता महिना? मार्च महिना. परीक्षा असतात. एक दिवस जर तुम्हाला शिकवायचं झालं, ज्याला आपण म्हणतो की एक दिवसाचे मुख्यमंत्री जसे असतात, तेव्हा एक दिवस तुम्हाला आम्ही सर्व अधिकार दिले एका शिक्षकाचे. अच्छा. तर एक दिवस शिकवायचं झालं तर कोणता विषय घेणार? शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर बोलेल. पुढचा रॅपिड फायर, चाटे कोचिंग क्लासेसमधील तुमची एक लाईफ चेंजिंग अविस्मरणीय आठवण. क्या बात आहे सर. मी नक्की म्हणेल, मागील 25 वर्षात चाटे कोचिंग क्लासेसमध्ये काम करत असताना 2007 मध्ये आमच्याकडे डोळस विद्यार्थ्यांमध्ये एक जन्मापासून अंध विद्यार्थी होता. तो ॲडमिट झाला. त्याचं नाव सिद्धेश गिरी, आणि या विद्यार्थ्याचं आईसुद्धा अंध शाळेमध्ये शिक्षिका होती. तो आमच्या डोळस विद्यार्थ्यांमध्ये वर्गात येऊन बसायचा, आणि त्यांनी पूर्ण डोळस विद्यार्थ्यांसोबत वर्षभर चाटे क्लासेसची रोज येऊन क्लासेसची पूर्णपणे तयारी क्लासेसमधून केली. परीक्षेच्या दरम्यान त्याला आम्ही एक रायटर प्रोव्हाइड केला, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 2007 पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या अंध आणि अपंग विद्यार्थ्यांची एक वेगळी गुणवत्ता यादी यायची. त्याच्यामध्ये तो सर राज्यात पहिला आलेला विद्यार्थी. आणि त्याच्या सत्कारासाठी तेव्हा किरण बेदी या स्वतः पुण्याला आल्या होत्या, आणि आम्ही नेहरू मेमोरियल हॉलमध्ये त्याचा तो स्वागताचा सत्काराचा कार्यक्रम पार पाडला. आजही तो विद्यार्थी अंध विद्यार्थी म्हणूनच वावरतोय. आणि याचं जे आहे पुण्याचं, पहिले तो कॅनरा बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीला लागला, नंतर तो तिकडचा रिजनल मॅनेजर झाला, आणि ते सगळं सोडून आता तो डाक पोस्ट जी सेवा आहे त्याच्यामध्ये तो पूर्ण पुण्याचं निरीक्षक म्हणून त्या पदावर तो काम करतो आहे.
तर माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अविस्मरणीय गोष्ट ही माझ्या संपूर्ण कार्यकाळातली आहे आणि मी यासाठी 100% चाटे क्लासेसला धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. पुढचा जो सेट ऑफ क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण रॅपिड फायर, तर त्या तोफा ज्या आहेत त्या आता आमच्याकडे वळलेले सरांच्याकडे मी वळवतो आणि त्यांच्यासाठी मी पहिला गुगली क्वेश्चन टाकतो. येस सर. बॉल पेन की इंक पेन? मी म्हणेल बॉल नाही, इंक नाही, जेल पेन. ब्लॅक बोर्ड की डिजिटल बोर्ड? डिजिटल बोर्ड. एक अशी सवय तुमच्या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून, एक अशी सवय की जी उत्तम शिक्षक घडवते, त्या शिक्षकांनी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहणं. कडक मॅनेजर की दोस्त मॅनेजर? दोस्त मॅनेजर. का? फ्रेंडली मॅनेजर. का? त्यांनीच कामं होतात. ओके. तुमच्या आतापर्यंतच्या चाटे क्लासेसमधील एक अविस्मरणीय अनुभव की जे तुम्ही सर्वांना सांगू इच्छिता? अगदी खूप सुंदर असा अनुभव आहे. नागपूरला असताना स्मृती हिंदारे नावाची विद्यार्थिनी माझ्याकडे होती आणि मी चाटे सरांना आधीच सांगितलं होतं की ही मुलगी जून महिन्याच्या निकालामध्ये राज्यस्तरीय निकाल आणेल, राज्यातनं सर्वप्रथम असेल. आणि जेव्हा 2003 बोर्डाच्या परीक्षेचा 12वीचा निकाल लागला त्यावेळेस स्मृती हिंदारिया ही राज्यातनं सर्वप्रथम आली होती. हाच माझा चाटे कोचिंग क्लासमधला अविस्मरणीय क्षण आहे. पुढचा प्रश्न सर, अनेक शाखा सांभाळता तुम्ही चाटे कोचिंग क्लासच्या, या शाखा सांभाळताना तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते की जी सर्वात कठीण आहे? प्रत्येकाची मर्जी सांभाळणं सगळ्यात कठीण काम आहे. ओके. तर तुम्हाला जसं मी सरांना म्हटलं की नायक, तुम्हाला जर नायक म्हणून मी एक देवाने तुम्हाला असा आशीर्वाद दिला की चाटे कोचिंग क्लासेससाठी सुरू करावायचा तुमचा एक ड्रीम प्रोजेक्ट, तर मला पूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागात सुद्धा मला जर शाळा, चाटे क्लासेसच्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजेस सुरू करता आलेत जेणेकरून मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देता आलं, तर हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असेल. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद आपला पण डॉक्टर साहेब. त्याच्यामुळे माननीय प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सर, माननीय प्राध्यापक गोपीचंद चाटे सर, माननीय प्राध्यापक फुलचंद चाटे सर आणि अर्थात जे माझे मित्र आहेत विजय बोबडे सर, जे पुणे विभागाचे 23 शाखांचं साम्राज्य ते या खानदानवर पेलतात. यासोबतच आत्ता आमची एक नवीन टीम सुद्धा आलेली आहे, राहुल चाटे सर, अविनाश चाटे सर. तर आम्ही सगळे मिळून ते या कामामध्ये खूप आनंद घेतो आणि यशस्वितांची जी गाथा आहे ती रोज, दररोज, प्रतिवर्षी ती आम्ही पुढे नेतो आहे. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान उत्तरं दिली आपण रॅपिड फायरची. धन्यवाद सर. मी आपल्या दोघांचीही, कारण काय होतं माहिती का की मी स्वतःला अजूनही विद्यार्थी समजतो आणि तुम्ही शिक्षक आहात, तर विद्यार्थ्यांनी शिक्षकाला काहीतरी प्रश्न विचारणं आणि शिक्षकांनी त्याची खूप उत्स्फूर्त आणि खूप छान असं उत्तर देणं, हा एक दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतो आपण, तो आपल्या माध्यमातून माझ्यासाठी झालेला आहे. त्यामुळे मी आपले खूप खूप आभार मानतो. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला. आपल्या वेगळ्या पूर्ण दिनचर्येमधून आपण वेळ काढून आज चाटे क्लासेसच्या स्टुडिओमध्ये आपण आलात. आम्हाला विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातले प्रश्न जे आज इथे मांडता आलेत आणि आपण खूप समर्पक अशी, खूप सुंदर अशी उत्तरं दिली, तर नक्कीच चाटे क्लासेस आणि आपलं वेदश्रुती या दोघांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा जीवनाचा कायापालट, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता ही सगळी दर्जेदार होणार आहे. आणि नक्कीच चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्रातलं नामवंत कोचिंग क्लासेस आहे, ज्याची स्वप्न आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय की आत्ताच बोबडे सरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण देशभर या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आम्हाला ते जाळं विणायचं आहे आणि गावोगावी आम्हाला आमच्या सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. जर तुमच्यासारखे वक्ते आमच्यासोबत या ठिकाणी लाभलेले आहेत तर एकंदरीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाढल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे जे शतकोत्तर म्हणजे रिझल्ट्स येत आहेत तर ते इथून पुढेही असेच छान येत राहतील. खूप खूप आभार, धन्यवाद आपले आमच्या चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वतीनं. आणि आपण वेळात वेळ काढून आलात. आमच्या विद्यार्थी पालकांना आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद डॉक्टर साहेब. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच सर.